पुढचा पॉईंट आहे कंट्रोलिंग मेथड्स. पुढचा पॉईंट आहे कंट्रोलिंग मेथड्स. कंट्रोलिंग मेथड हा लास्ट पॉईंट आहे चॅप्टर नंबर 3 मधला. ओके, कंट्रोलिंग मेथड्स हा लास्ट पॉईंट आहे चॅप्टर नंबर 3 मधला. आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आहे ट्रॅडिशनल टेक्निक्स. आता कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत म्हणजेच कोणत्या कोणत्या कंट्रोलिंग मेथड्स आहेत ते आपल्याला बघायचे. टोटल किती मेथड्स आहेत? 4 मेथड्स आहेत. कंट्रोलिंग मेथडच्या टोटल 4 मेथड्स आहेत. तर पहिली मेथड कोणती? पर्सनल ऑब्झर्वेशन्स. पर्सनल ऑब्झर्वेशन. आता कंपनीमध्ये आणि ऑर्गनायझेशन्समध्ये काय असतात, नंबर ऑफ सिनियर पर्सन असतात, म्हणजे मॅनेजर असेल किंवा सुपरवायझर असेल, ते सुपरवायझर किंवा मॅनेजर किंवा सिनियर पर्सन्स कंटिन्युअसली पर्सनल ऑब्झर्वेशन करत असतात प्रत्येक एम्प्लॉईचा, प्रत्येक वर्करचा. आता पर्सनल ऑब्झर्वेशनमध्ये कोणत्या गोष्टी येतात की ते जसे ते प्रत्येक त्यांचा असं टायमिंग ठरलेला असतो पर डे, म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये काय ना काय टायमिंगला ते येत असतात, राऊंड मारत असतात. म्हणजे ॲक्च्युली एम्प्लॉई आणि वर्कर खरं काम करताय की नाही करत हे ते ऑब्झर्वेशन करतात, ॲनालिसिस करतात. ओके, आता ते ऑब्झर्वेशन करताना ते त्यांच्या ॲक्च्युली त्यांना ते माइंडवर प्रेशर प्रोव्हाइड करणे, ब्रेनवर प्रेशर प्रोव्हाइड करणे, प्लस त्यांना कंटिन्युअसली इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करणे, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणे, ह्या गोष्टी चालू असतात कंटिन्युअसली पर डे. आणि हे कोण करत असतं? सिनियर पर्सन्स, मॅनेजर करत असतात. ठीक आहे, कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणजे कंटिन्युअसली पर डे. ओके, म्हणजे ते दुपारी, संध्याकाळी, सकाळी असे राऊंड मारत असतात कंपनीमध्ये. दॅट एक्झॅक्टली सिच्युएशन इज अ पर्सनल ऑब्झर्वेशन्स. ओके, आणि ते पर्सनली वैयक्तिकसुद्धा वैयक्तिकच लक्ष घालत असतात एम्प्लॉईच्या कामामध्ये, की त्या वर्करला काय प्रॉब्लेम्स आहे का, काय कोणत्या अजून काय कोणते वेगळे इश्यू आहे का. ओके, दॅट एक्झॅक्टली थिंग इज अ पर्सनल ऑब्झर्वेशन. सेकंड थिंग इज अ स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्स. आता स्टॅटिस्टिकल रिपोर्ट्समध्ये कोणत्या गोष्टी आहेत नीट लक्ष द्या. ओव्हरऑल ॲनालिसिस अँड डेटा विच इज यूज इन द फॉर्म ऑफ ॲव्हरेज पर्सेंटेज रेशियोज कोरिलेशन्स. आता एखाद्या पर्सननी किंवा एखाद्या वर्करनी किंवा एखाद्या टीमने काम करून झाल्यानंतर त्या जॉबच्या रिलेटेड, त्या ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड, म्हणजे त्या टास्कच्या रिलेटेड ओव्हरऑल परफॉर्मन्स हे मेजर केलं जातं, हे काउंट केलं जातं. ते परफॉर्मन्स कोणत्या स्वरूपात असतं? ॲव्हरेज असेल त्याचं, त्या परफॉर्मन्सचं ॲव्हरेज काय, पर्सेंटेज काय, रेशोज काय, कोरिलेशन्स काय. ठीक आहे, याच्यामध्ये तो परफॉर्मन्स मेजर केला जातो, काउंटिंग केला जातो. कुठं? स्टॅटिस्टिकल रिपोर्टमध्ये. आता नीट लक्ष द्या. प्रेझेंट इन्फॉर्मेशन टू द मॅनेजर्स रिगार्डिंग द परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन इन व्हेरियस एरियाज. ओके, म्हणजे जी सध्याची इन्फॉर्मेशन आहे, करंट इन्फॉर्मेशन्स रिगार्डिंग अ जॉब, रिगार्डिंग अ टास्क, त्या इन्फॉर्मेशनच्या रिलेटेड. ओके, म्हणजे तो टास्क पूर्ण करण्याच्या अगोदर जसं इन्फॉर्मेशन कशी पूर्ण झाली पाहिजे, काहीतरी त्या टास्कच्या रिलेटेड, हा टास्क असा पूर्ण झाला पाहिजे बाबा, असं पूर्ण झाला पाहिजे, परफेक्ट पूर्ण झाला पाहिजे. ती टास्क म्हणजे तो परफॉर्मन्स आणि ॲक्च्युअली काम करून झाल्यानंतर, ॲक्च्युअली वर्क पूर्ण करून झाल्यानंतरचं काम, अगोदरचं ॲनालिसिस केलेलं आणि नंतरचं काम, ह्या दोघांमध्ये काय होतं? मॅचिंग होतं, दोघांमध्ये कम्पेअरिंग होतं. दॅट इज एक्झॅक्टली अ स्टॅटिस्टिकल थिंग्स. म्हणजे आता मला एखादं काम करायचं, एखाद्या वर्करला एखादं काम करायचं, ते काम करण्याच्या अगोदर त्या कामाचं स्वरूप काय असेल बाबा, ते काम किती वेळात आणि कसं झालं पाहिजे, याचं एक प्लॅनिंग होतं. ठीक आहे, आणि ते काम करून झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस, म्हणजे जे काम करून झाल्यानंतर ॲनालिसिस आणि अगोदर प्लॅन केलेल्याच्या गोष्टी ह्या काय होतात? प्रॉपरली मॅचिंग केल्या जातात. ठीक आहे, दॅट इज एक्झॅक्टली स्टॅटिस्टिकल थिंग्स. आता नीट लक्ष द्या. धिस इन्फॉर्मेशन इन व्हेरियस फॉर्म्स लाईक चार्ट्स, ग्राफ्स अँड टेबल्स. ओके, आणि जेव्हा स्टॅटिस्टिकल गोष्टी ह्या घडून येतात, त्यानंतर त्या स्टॅटिस्टिकल थिंग्स म्हणजे ती इन्फॉर्मेशन, तो डेटा हा कोणत्या फॉर्ममध्ये दाखवला जातो? चार्टच्या फॉर्ममध्ये, ग्राफच्या फॉर्ममध्ये आणि टेबलच्या फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट ॲक्च्युअली इन विच फॉर्म? चार्ट्स, ग्राफ्स अँड टेबल्स आफ्टर कंप्लीशन ऑफ अ पर्टिक्युलर टास्क और ॲक्टिव्हिटी. ओके, नाउ थर्ड पॉईंट इज अ ब्रेक इव्हन ॲनालिसिस. थर्ड पॉईंट इज अ ब्रेक इव्हन ॲनालिसिस. नाउ रिलेशनशिप बिटवीन कॉस्ट, व्हॅल्यू अँड प्रॉफिट्स. ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये कोणत्या पॉईंट्स येतात? कॉस्ट, व्हॅल्यू, प्रॉफिट्स याच्यावर फोकस केलं जातं. म्हणजे पर्टिक्युलर टास्क जी असेल, पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी जी असेल, त्याच्या रिलेटेड कॉस्ट काय असेल, व्हॅल्यू काय असेल, त्याचं प्रॉफिट काय असेल, याच्यावर फोकस केलं जातं. कुठं? ब्रेक इव्हन ॲनालिसिसमध्ये. न रिलेशनशिप बिटवीन प्रॉफिट अँड लॉस. आता एखादा टास्क कंप्लीट झालेला आहे, त्या टास्क कंप्लीट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लॉस किती झालं आहे बाबा, ठीक आहे, प्रॉफिट किती असेल, किती होऊ शकतं प्रॉफिट, यांचं ॲनालिसिस. दॅट इज एक्झॅक्टली ब्रेक इव्हन ॲनालिसिस.
आता ऑब्विसली प्रत्येक कंपनी असेल, प्रत्येक ऑर्गनायझेशन असेल, हे कशासाठी काम करत असतं? ऑब्विसली त्यांना काय पाहिजे असतं? प्रॉफिट पाहिजे असतं. आता एखादं काम चालू आहे बाबा, एखादी ॲक्टिव्हिटी चालू आहे बाबा, ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करून झाल्यानंतर लॉस झाला आहे का प्रॉफिट झालं आहे, यांचा विचार, यांचं ॲनालिसिस, ठीक आहे, दॅट इज एक्झॅक्टली ब्रेक इव्हन ॲनालिसिस. आता सेल्स व्हॅल्यू ॲट विच देअर इज नो प्रॉफिट नो लॉस ॲज अ ब्रेक इव्हन पॉईंट. ओके, आता ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय असतं ॲक्च्युली? ब्रेक इव्हन पॉईंट, आता कंपनीमध्ये नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होतात, नंबर ऑफ टास्क परफॉर्म होतात. ओके, ते टास्क पूर्ण करून झाल्यानंतर काही वेळेस लॉस होतो, काही वेळेस प्रॉफिट होतो. हा झाला पहिला पट. आता काही गोष्टी अशा, काही टास्क आणि काही ॲक्टिव्हिटी अशा होतात की त्यांच्यामध्ये प्रॉफिट पण होत नाही, लॉस पण होत नाही. दॅट एक्झॅक्टली सिच्युएशन, दॅट एक्झॅक्टली कंडिशन इज अ ब्रेक इव्हन पॉईंट. ओके, म्हणजे लॉस पण झाला नाही, प्रॉफिट पण झाला नाही, म्हणजे जसं आहे तसंच पूर्ण होऊन गेलं, म्हणजे लॉस पण नाही, नो लॉस नो लॉस नो प्रॉफिट. दॅट इज एक्झॅक्टली ब्रेक इव्हन अनालिसिस. नाव ब्रेक इव्हन पॉईंटचं एक इक्वेशन आहे, एक समीकरण दिलेलं आहे, ते कोणतं बघून घ्या. ब्रेक इव्हन पॉईंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट ऑब्लिक फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. आता ब्रेक इव्हन पॉईंट इज इक्वल टू फिक्स कॉस्ट, म्हणजे एखाद्या गोष्टीची फिक्स कॉस्ट ही असेल ती डिवायडेड बाय सेलिंग प्राइस पर युनिट. आता ती एखादी ॲक्टिव्हिटी किंवा एखादं प्रोडक्ट विकायचं असेल त्याची प्राईस मायनस व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट. आता ते प्रोडक्ट जे असेल त्या प्रोडक्टची प्राईस जी आहे ती मार्केटमध्ये कमी जास्त होत असते प्राईस, का प्रत्येक फिक्स नसते ती कॉस्ट. दॅट इज अ व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय की एखाद्या प्रोडक्टची प्राईस कॉन्स्टंट कधीच नसते. आता एक प्राईस असेल, 2 दिवसांनी महिन्याभर ती प्राईस चेंज होत असते. दॅट एक्झॅक्टली थिंग इज द व्हेरिएबल कॉस्ट. ओके, अँड दिस इज एक्झॅक्टली इक्वेशन इज अ ब्रेक इव्हन पॉईंट. ओके, नाव लास्ट पॉईंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, बजेटरी कंट्रोल. बजेटरी कंट्रोल म्हणजे काय? ऑल ऑपरेशन्स आर प्लॅन इन ॲडव्हान्स इन द फॉर्म ऑफ बजेट. ओके, अँड ॲक्च्युअल रिझल्ट्स आर कम्पेअर्ड विथ द बजेटरी स्टँडर्ड्स. म्हणजे काय नीट लक्ष द्या, एखादी ॲक्टिव्हिटी असेल, एखादा टास्क असेल, किंवा कंपनीने एखादं प्रोडक्ट तयार करायचं असेल, एखादी गोष्ट तयार करायची असेल, ठीक आहे, ते करण्याच्या अगोदर एक ॲडव्हान्स प्लॅन तयार केला जातो. म्हणजे थोडक्यात तो बजेटरी असतो. म्हणजे मला एखादे काम करायचं आहे बाबा, एखादं प्रोडक्ट तयार करायचं असेल, ते करण्यासाठी किती फायनान्स लागेल, किती बजेट लागेल, तो पॉईंट क्लिअर. आता ते काम पूर्ण करून झाले बाबा, ठीक आहे, त्याच्यानंतर ती टास्क पूर्ण करून झाली, ते करून झाल्यानंतर किती ॲक्च्युली फायनान्स लागला, किती बजेट लागला आपल्याला. म्हणजे अगोदर आपण प्लॅन केलेला बजेट आणि ॲक्टिव्हिटी करून झाल्यानंतरचा बजेट, ह्या दोघांचं काय होतं, कंपेअरिंग होतं, मिसमॅच, ह्या दोघांचं कंपेअरिंग होतं आणि मॅचिंग केलं जातं. ओके, दॅट एक्झॅक्टली सिच्युएशन, दॅट एक्झॅक्टली थिंग इज अ बजेटरी कंट्रोल. आणि बजेटरी कंट्रोल इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन द कंपनी और इन द ऑर्गनायझेशन. ओके, नाव लास्ट पॉईंट इज अँड लास्ट पॉईंट इज अ कंट्रोलिंग टूल्स. आता कंट्रोलिंग टूल्स कोणते कोणते, जस्ट नेम सांगतो तुम्हाला. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, ओके, रेशियो ॲनालिसिस, थर्ड वन इज द रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, फोर्थ वन इज द मॅनेजमेंट ऑडिट, अँड लास्ट वन इज द मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम. These are the 5 points regarding a controlling tools. Okay, this is a simple explanations regarding controlling methods and controlling tools. Controlling tools are just names. Okay, and these names are very important. Okay, I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.